नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज दीप अमावस्या, आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. उद्या श्रावण सुरू होत आहे आणि आज अमावस्याला होणारं सूर्यग्रहण आहे. आजचं सूर्यग्रहण तसं भारतात दिसणार नाही, परंतु आजचं हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9च्या नंतर सुरू होईल आणि 13 तारखेच्या रात्रीच्या म्हणजे पहाटेच्या 1 वाजता ते ग्रहण संपणार आहे. सूर्याला लागणारं हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार असून हे सूर्यग्रहण पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, त्याचबरोबर उत्तर अमेरिका, ग्रीनलँड आदी देशात दिसणार आहे. भारतात सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे. सूर्यग्रहणाच्या काळात बरेच जण जेवण करत नाहीत, पाणी पण पित नाही. महिला तर फार काटेकोरपणे या ग्रहण काळात सर्व सुरक्षिततेचं हे करत असतात. आजच्या या सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळं भारतात त्याचा सूतक काळ नसेल असं काहींचं म्हणणं आहे, तर काही जण ते सूतक पाळणार पण असतील असं दिसतं. आजच्या सूर्यग्रहणानंतर लागलीच श्रावणातल्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला चंद्रग्रहण असणार आहे आणि त्या चंद्रग्रहणाकडं पण सर्वांचं लक्ष असेल. एकंदरीत हिंदू संस्कृतीत किंवा एकूण भारतीय संस्कृतीच्या ह्याच्यात ग्रहण एक महत्त्वाचं असं आणि वेगवेगळ्या मानवी जीवनाशी निगडीत असं असणारं घटना असते. हा निसर्गाचाच एक भाग असतो आणि नैसर्गिक चमत्कारामुळंच सूर्याला आणि चंद्राला ग्रहण लागत असतं. काल दिवसभर मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात सतत पाऊस पडत होता आणि त्या पावसामुळं घाटकोपरच्या अशोकनगरमधील सोफिया कॉलनी दरड कोसळली. दरड नुसती मातीत ढासळली नाही, तर त्याबरोबर मोठे मोठे दगड पण पडले आणि या मातीच्या ढिगाऱ्याखाली आणि दगडाखाली दाटीवाटीची वस्ती असलेल्या त्या सोफिया कॉलनीतील 3 घरावर हे राडा पडला होता. त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आत्तापर्यंतचं वृत्त आहे. रात्री साधारण 2च्या नंतर ही दरड कोसळण्याची घटना घडली आहे आणि सकाळी रात्री 3:30 पासून मुंबई महानगरपालिकेचं अग्निशमन दल, आपत्ती निवारणाचं दल इथं तो राडा उचलण्याचं आणि त्या घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतलेली आहे. या परिसराचे स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी या भागाला भेट दिली आणि त्यांनी नेमकी घटना कशी घडली, का जीवितहानी झाली आहे यावर भाष्य केलं आणि सतत आम्ही संरक्षण भिंती वगैरे बांधतो, परंतु त्यावरही अनेक लोक झोपड्या घरं बांधतात आणि त्यामुळं दुर्घटना घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. तेथील
नगरसेवक शिंदे यांच्या म्हणण्यानुसार भूमाफिया डोंगरावर जागा पकडतात, त्यावर झोपड्या बांधतात आणि त्या विकतात. ज्या लोकांना महागडी घरं घेणं शक्य नसतं ते अल्प दरातील ह्या झोपड्या खरेदी करतात आणि आपल्या निवाऱ्याची सोय करत असतात आणि त्यामुळं दुर्घटनेला पण ते आमंत्रण देतात असं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईच्या महापौर नीतू तावडेही थोड्या वेळापूर्वीच घटनास्थळी दाखल झाल्या असून त्याही परिस्थितीची पाहणी करत आहेत. मुंबई आणि उपनगरात यावर्षी सतत या महिनाभरात पाऊस पडत आहे आणि तो पाऊस हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पडत नाही, तर धुवाधार पडत आहे आणि त्यामुळं दुर्घटना घडत आहे. फार घाटकोपरपासून ते कांदिवलीपर्यंत ही डोंगर रांग आहे आणि ह्या डोंगर रांगेच्या पायथ्याला किंवा त्या डोंगरावर पण मुंबई लोकांनी वस्त्या केलेल्या दिसून येतात आणि त्यामुळं दुर्घटना पण घडतात असं जाणकारांचं म्हणणं आहे. या घटना घडू नये, लोकांनी कुठंही झोपडी किंवा घर बांधू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करते, पण लोक त्याला ऐकायला तयार नसतात. कारण मुंबईत जागेची अडचण असते. त्यातल्या त्यात मग अगदी कुलाब्यापासून ते कुर्ल्यापर्यंत फ्लॅटचे दर गगनाला भिडलेले आहे आणि ते सामान्य माणसाला खरेदी करणं शक्य नसतं किंवा भाड्यानंही फ्लॅट घेणं परवडत नाही. त्यामुळं ते त्या स्वस्त दरातील झोपड्या किंवा त्या चाळीत राहतात आणि आपल्या प्राणाची आहुती देत असतात असंच दिसतंय. माफियांनी तर कुर्ल्यापासून पुढं मानखुर्दपर्यंत आणि तिकडं सांताक्रूजपासून ते विरारपर्यंत थैमान मांडलेलं आहे. जी जागा मोकळी दिसेल तिथं कब्जा करणं, तिथं काहीतरी उभा करणं आणि ते गरजूंना विकणं हाच त्यांचा व्यवसाय आहे आणि याच्यातून त्या भूमाफिया कोट्यावधीची माया गोळा करतात हे सर्वांना दिसून येतच आहे. काल धाराशिव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होती. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील या परदेशी दौऱ्यावर असल्यामुळं त्या सभेला हजर नव्हत्या आणि साहजिकच मग त्यांच्या भाजपचे आणि शिवसेना पक्षाचे सदस्य सभेला हजरच नव्हते. 2-3 सभापती आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते आणि विरोधी जे 10 जिल्हा परिषद सदस्य आहेत ते उपस्थित होते आणि कोरमाअभावी मग ही सर्वसाधारण सभा रद्द झाली, म्हणजे झालीच नाही. परंतु सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीत म्हणावं लागतं, इतर काही औपचारिक बाबी असतात त्या कराव्या लागतात, त्या झाल्याच नाही असा आरोप खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या समर्थक शिराढोणच्या जिल्हा परिषद सदस्या कांचनमाला संघवे यांनी केला आहे. IAS दर्जाच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तरी याकडे हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं असंही त्यांचं म्हणणं असून या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला राष्ट्रगीतच झालं नाही असा त्यांचा आरोप आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या घरगुती कामामुळं परदेशात गेले असतील तर मग जिल्हा परिषद उपाध्यक्षा आणि इतर सभापतींनी मिळून सर्वसाधारण सभा घ्यायला हवी होती.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या समस्या काय आहेत, त्या कशा सोडवायच्या यावर चर्चा व्हायला पाहिजे होती. पण तशी ती चर्चा होऊ शकली नाही. अध्यक्षाच नाहीत म्हणल्यावर बऱ्याच सभापतींनी जिल्हा परिषदेकडं यायचं सुद्धा टाळलं. असंच यावर कालच्या सर्वसाधारण सभेच्या याच्यावरून दिसून आलेलं आहे. म्हणजे जिल्ह्यातली राजकारणी मंडळी आणि त्यातही पदाधिकारी मंडळी नागरिकांच्या याच्यासाठी किती दक्ष आहेत हेच यावरून दिसून आलेलं आहे. आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.